नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे कार्तिकी एकादशी. बघा, कार्तिकी एकादशीचा जो काही काळ आहे, एकादशीचा मुहूर्त आपल्याला माहीत आहे की 2 दिवस एक तिथी आल्यामुळे यावर्षी बराच काही गोंधळ आपल्या मनात निर्माण झाला होता. आता जी कार्तिकी एकादशी आहे तर ती 1 नोव्हेंबर 2025 वार शनिवार या दिवशी सकाळी 9:22 सुरू होते आणि 2 तारखेला म्हणजे रविवारी सकाळी 7:32 संपते. बघा, वर्षातील 2 एकादशीपैकी सर्वात मोठी ही देखील एकादशी आहे आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते. त्यामुळं या दिवसाचं महत्त्व देखील तितकंच मोठं असतं. त्यामुळं जिथं भगवान विष्णू तिथं माता लक्ष्मी असते आणि माता लक्ष्मीची जिथे सेवा होते तिथे कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. आणि ज्यावेळी माता लक्ष्मीची सेवा होते तेव्हा त्यांच्याबरोबर भगवान विष्णूंची सेवा ही होतच असते. त्यामुळे ही सेवा तुम्ही तुळशी मातेची करायला नक्की विसरू नका. आता बघा, या एकादशीच्या औचित्य साधून आपल्याला काही ठिकाणी दीपदान करायचं आहे, म्हणजेच काय, दिवा लावायचा आहे. आता तो कुठे दिवा लावायचा तेच आपण त्या संदर्भातील माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज एकादशी तिथी लागलेली आहे. आज जो प्रदोष काळ असणार आहे शनिवारचा, तर या प्रदोष काळात आपल्याला तुळशीसमोर शक्य असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तिळाच्या तेलाचा किंवा साध्या तेलाचा दिवा पण तुम्ही लावू शकता. पण तिळाच्या तेलाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्हाला साध्या तेलाचा दिवा लावावा. पण कसं करायचं बघा, आपल्याला 6 दिवे लावायचे आहेत. मग तुम्ही अगदी 6 पंत्यासुद्धा घेऊ शकता. 6 पंत्या घेत असताना ज्या सरळ वात आहे त्या तुम्हाला लावायच्या आहेत. पण या 6 दीपदान करत असताना, हे दिवे लावत असताना त्याच्यामध्ये एक फुलवातीचा दिवा, ज्याला आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा म्हणतो, तो असावा. आणि बाकीचे 5 दिवे हे तुम्ही तिळाचे तेल जर तुमच्या घरात उपलब्ध असेल तर त्याचे ते 5 दिवे लावायचे आहेत. नाही शक्य होत तर घरातील कुठलंसुद्धा तेल असेल, जे तेल असेल त्याचा तुम्हाला 5 दिवे लावायचे आहेत. मात्र त्या तेलामध्ये चिमूटभर काळे तीळ व हळद टाकायला विसरायचं नाही. सरळ वात करावी. 2 वाती मिळून 1 वात तुम्हाला तयार करायची आहे आणि तुळशीसमोर ते 6 पण दिवे, एक तुपाचा असणार आहे आणि बाकीचे तेलाचे दिवे असणार आहेत. हे 6 दिवे तुम्हाला तुळशीजवळ लावायचे आहेत. आता हे तुळशीजवळ प्रत्येकाच्या घरात असं कुठंच घर नाही आहे की ज्याच्या घरात तुळस नाही आहे. बघा, हा उपाय तुम्हाला शनिवारी म्हणजे आज संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. ज्यांना आज शक्य नाही त्यांनी उद्या देखील एकादशी आहे तर उद्या देखील संध्याकाळी तुम्ही करू शकता. तर बघा, शनिवारसुद्धा आहे तर 5 दिवे लावायचे आणि दिवे पण जेव्हा तुम्ही त्याचा स्पर्श जमिनीवर करता तर तुम्ही एखादा कागद घ्या किंवा एखादं पान घ्या, नाहीतर घरातल्या ज्या प्लेट्स किंवा वाटे असतील त्याच्यावर तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहेत. थोडे थोडे तांदूळ तुम्ही टाकू शकता. फक्त दक्षिण दिशेला वात करायची नाही, बाकी तुम्ही कुठल्या पण दिशेला वात करू शकता. दुसरी देखील एक पद्धत सांगते. ज्यांना खूप घाई असेल त्यांच्यासाठी तुम्ही 6 फुलवाती घेऊ शकता आणि त्या 6 पंत्यांमध्ये लावू शकता. पण तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त शुद्ध तूप टाकायचं आहे, मात्र तेलाचा वापर करायचा नाही. सर्वामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या 6 पंत्या तुम्हाला तुळशी मातेला, विष्णूंना समर्पित म्हणून लावायच्या आहेत. म्हणजे वरील पद्धतीने करायचं. झालं तर आपल्याला इथं सर्व फुलवाती घ्यायच्या आहेत आणि तुपाच्या वाती लावायच्या आहेत. कारण फुलवात लावत असताना ती तुपामध्ये लावलेली जास्त योग्य असते. तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता, पण सेवा आवर्जून करा. आणि तुळशीला एकादशीला जलसुद्धा अर्पण करत नाही, कारण तुळशीचा सुद्धा निर्जली उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे. म्हणून तुळशीला आपण पाणीसुद्धा अर्पण करत नाही. आता पावसाचं पाणी आलं तर ते आपण थांबवू शकत नाही, पण आपल्याकडून दूध किंवा पाणी तुळशीला अर्पण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याच्याचबरोबर जेव्हा तुम्ही संध्याकाळी दीपदान करणार आहात, दिवे लावणार आहात, तेव्हा तुळशीला प्रदक्षिणा मारायला विसरू नका. जागा असेल तर आवर्जून मारा. बाल्कनीत आपली तुळस असते किंवा ताई आमच्या खिडकीत तुळस आहे, मग ती तुम्ही थोड्या दिवसासाठी किंवा थोड्या वेळासाठी तुम्ही बाहेर आणा. ती तुम्ही हॉलमध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर ठेवू शकता, नाहीतर तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता. छानपैकी 6 तुम्हाला दीपदान करायचे आहेत, दिवे लावायचे आहेत. 1 तुपाचा दिवा लावा, म्हणजे 1 तुपाचा, आणि 5 तेलाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत. ते करून झाल्यावर तुळशीला प्रदक्षिणा मारावी आणि नक्कीच 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड मंत्र जप करायचा आहे. प्रदक्षिणा किती घालायच्या? तुम्ही 11 घालू शकता, 21 घालू शकता किंवा 108 सुद्धा घालू शकता.
तुमच्या इच्छेवर, पण मंत्र जप करायचा आहे। या चातुर्मासाच्या निमित्ताने आपल्याकडनं कळत न कळत खूप चांगल्या सेवा घडल्या, मग त्याच्यामध्ये येतं ते विष्णू सहस्रनामाचं आपण पठण केलं। त्याच्याबरोबर जे गोपद्मव्रत आहे त्याचे अर्थात आज सांगता असणार आहे, किंवा उद्या जसं मी तुम्हाला सांगितलं की उदय तिथी धरली जाते, पण उदय तिथीनुसार 2 तारखेलाच कार्तिकी एकादशी आहे। बघा, जेव्हा तुम्ही तुळशी मातेसमोर दीपदान करत असता, तुळशीची जेवढी सेवा करता तेवढी भगवान विष्णूंना ती समर्पित असते, कारण भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे। विष्णुप्रिया म्हणून ती ओळखली जाते। तुळशी मातेला ज्या काही आपण इच्छा आकांक्षा आहेत, आपलं व्रत वैकल्य असतात, त्याचा मान करण्यासाठी आपण तुळशी मातेला आव्हान करत असतो। जेव्हा आपण तुळशीची पूजा करत असतो, तुळशीची सेवा करत असतो, नक्कीच भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्यावर असते आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। तर नक्कीच सगळ्यांनी दीपदान करायचं आहे। ते कसं करायचं ते मी तुम्हाला संपूर्ण सांगितलं आहे। आता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय माता लक्ष्मी।